हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांनाच केसांना कलर करायला खूप आवडतं, पण केमिकल्स जे कलर असतात ते आपल्या केसांना खूप जास्त नुकसान पोहोचवतात. आज या व्हिडिओमध्ये नॅचरल पद्धतीनं घरीच केसांना कलर कसं करायचं ते पाहणार आहोत. बऱ्याच जणांची कमेंट होती की तुम्ही स्वतःला लावून दाखवा किंवा मग लाईव्ह रिझल्ट दाखवा. तर आज आपण लाईव्ह रिझल्ट पाहणार आहोत. अगदी नॅचरल पद्धतीनं केस काळे करणार आहोत. तर आजकाल पांढऱ्या केसांच्या समस्या सर्वांनाच आहेत. अगदी लहान लहान वयात सुद्धा मुलांचे केस पांढरे होतात आणि हे पांढरे केस लपवण्यासाठी आपण काय करतो, मार्केटमधून केमिकल युक्त डाय आणून केसांवरती लावतो. कारण आपल्याला पटकन रिझल्ट हवा असतो, त्यासाठी आपण डाय आणून केसांवरती लावत असतो. त्यामुळं तात्पुरता आपल्या केसांवरती कलर येतो, पण त्यानंतर आपले केस खूप जास्त पांढरे होतात, डॅमेज होतात. तर असं होऊ नये, त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आपण नॅचरल पद्धतीनं घरीच अशी डाय तयार करून केसांवरती लावली तर केसांचं कोणतंही नुकसान होत नाही आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होते. तर ही रेमेडी लहान मुलं असो, मुले असो, स्त्रिया असो, पुरुष असो, सर्वांनीच हे लावायची आहे. कारण आपण नॅचरल पद्धतीनं हे मेहंदी भिजवलेली आहे. त्यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि पांढरे झालेले केस नॅचरल पद्धतीनं काळे होतात आणि त्याचबरोबर केस चमकदार होतात, केसांवरती शाईन येते आणि केस आपले मजबूत होण्यास सुद्धा मदत होते. अतिशय सोपी अशी रेमेडी आहे फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, एक छोटंसं भांडं घ्यायचंय, यामध्ये 1 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचंय. आता त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा मी चहापत्ती घातलेली आहे. आता आपण हे जे मेहंदी भिजवणार आहोत, ही मेहंदी फक्त पांढऱ्या केसांवरती आपल्याला लावायचं आहे. त्यासाठी मी इथं थोडीशीच मेहंदी भिजत घालणार आहे. त्यासाठी 1 छोटा चमचा मी चहापत्ती घेतलेली आहे. एक छोटा अर्धा चमचा इथं मी मेथीदाणे सुद्धा घेतलेली आहेत. त्यानंतर 1 चमचा आपल्याला इथं कॉफी पावडर घालायची आहे. यामध्ये कढीपत्ता सुद्धा आपल्याला थोडासा घालायचा आहे. जर तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता किंवा सुकलेला असेल तरीही चालतो. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे शिजत ठेवायचंय. म्हणजे अर्ध पाणी होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. हे तयार झालेलं जे पाणी आहे, हे पाणी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये आपण जे नॅचरल घटक घातलेले आहेत, तेच घटक आपल्या केसांना पांढरे होण्यापासून वाचवतात. तर मेथीच्या बिया सुद्धा आपण यामध्ये घातलेल्या आहेत. तर मेथीच्या बियामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. केस गळती कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं. त्याचबरोबर केसांची वाढ होऊन केस काळे होण्यास सुद्धा मदत करतं. केसामध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो. त्यासाठी आपल्याला इथं मेथीचे दाणे थोडेसे घालायचे आहेत. आपण चहापत्ती सुद्धा यामध्ये घातलेली आहे. तर रेग्युलर सुद्धा आपण मेहंदी भिजत घालतो, त्यावेळेस सुद्धा आपण यामध्ये चहापत्तीचं पाणी घालायचं. त्यामुळं काय होतं, आपल्या केसांना नॅचरल असा कलर येतो, केस आपले चमकदार होतात, उठावदार दिसतात आणि त्याचबरोबर केस काळे होण्यास सुद्धा मदत होते. केसांच्या प्रत्येक समस्येवरती चहापत्ती हा रामबाण उपाय आहे. तर चहापत्ती हे एक ब्युटी प्रोडक्ट आहे आणि आपल्या केसांसाठी ते खूप फायदेशीर आहे. कढीपत्त्यामुळे सुद्धा आपले केस काळेभोर, दाट, मजबूत होण्यास सुद्धा मदत होते. त्यासाठी कढीपत्ता सुद्धा आपल्याला नियमित केसांसाठी वापरायचा आहे. तुम्ही खाण्यामधून सुद्धा कढीपत्ता घेऊ शकता. त्यामुळे सुद्धा आपल्या केसांची गळती कमी होते आणि केस वाढण्यास मदत होते. तर त्यासाठी आपल्याला इथं कढीपत्ता सुद्धा थोडासा घ्यायचा आहे. आता हे पाणी 5 ते 7 मिनिट छान मी उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून हे पाणी जे आहे हे गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर निघालेलं जे हे पाणी आहे, या पाण्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे. तर हे पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे. तो मग काचेचा असेल तरीही चालतो किंवा फायबरचा किंवा मग प्लास्टिकचा असेल तरीही चालतो. फक्त आपल्याला इथं स्टीलचा आणि जर्मनचं भांडं इथं घ्यायचं नाही. आता इथं निशा मेहंदीचं मी एक पॉकेट घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये हिबिस्किसची पावडर घातलेली आहे. म्हणजेच सुंदीच्या फुलाची पावडर इथं 2 चमचे घातलेली आहे आणि 1 चमचा इथं आवळा पावडर घेतलेला आहे. आता हे जे पावडर आहे हे तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये सध्या मिळते किंवा मग ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवू शकता किंवा मग तुमच्याकडं नसेलच तर अशा वेळेस तुम्ही जे आपण पाणी उकळत ठेवलेलं होतं त्या पाण्यामध्ये 1 ते 2 जास्वंदीची फुलं सुद्धा घालू शकता आणि हे उकळलेलं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता. आता हे मेहंदीमध्ये आपल्याला हे 2 घटक घातल्यानंतर छान याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि जे आपण पाणी तयार केलेलं होतं ते पाणी थोडं थोडं घालून आपल्याला छान याचं बॅटर तयार करायचं आहे. निशा नॅचरल ब्लॅक मेहंदी. आता निशा मेहंदी म्हणलं की यामध्ये केमिकलचा प्रॉब्लेम असतोच. ज्यांना केमिकलचे जास्त प्रॉब्लेम आहेत त्यांनी डाय करायचे नाही, त्यांच्यासाठी हे बेस्ट असं ऑप्शन आहे. आणि निशा मेहंदी म्हणजे केमिकल्स असलेली एक प्रकारची डाय. आता कंपनीवाली सांगतात की हे हर्बल अशी मेहंदी आहे, यामध्ये नॅचरल असे घटक आहेत, आवळा आहेत, जास्वंद आहे, कोरफड आहे, असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी तसं लिहिलेलं सुद्धा आहे त्या पॉकेटवरती. तरी सुद्धा आपण आपल्या केसांची केअर करायची आहे, कारण आपल्याला केमिकल्स पासून आपले केस वाचवायचे आहेत. तर त्यासाठी आपण घरच्या अशा पद्धतीनं मेहंदी भिजत घालून केसांवरती लावायचे आहे. जर का केमिकल्स असतील तर त्यापासून आपल्या केसांचं रक्षण होतं आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होतात.
निशा मेहंदी लगेच कलर सोडायला सुरुवात करते, त्यामुळे ते भिजवल्याबरोबर लगेच आपल्याला केसांवरती लावायचं आहे. लावल्यानंतर फक्त अर्धा तास आपल्याला केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. निशा मेहंदीमुळे इन्फेक्शन होत असेल, काही प्रॉब्लेम होत असतील तर हे मेहंदी लगेच धुवून टाका. पॅच टेस्ट केल्याशिवाय ही मेहंदी लावायची नाही. निशा मेहंदीचं 10 रुपयाचं पॉकेट आपल्याला पुरेसं आहे, कारण जिथं पांढरे झालेले केस आहेत त्या ठिकाणीच आपल्याला हे लावायचं आहे. संपूर्ण केसांवरती लावायची गरज नाही. आणि जर तुमचे केस जास्त प्रमाणात पांढरे झालेले असतील तर तुम्ही निशा मेहंदीचे 2 पॉकेट घेऊ शकता. तर निशा मेहंदीमध्ये केमिकल्स असल्यामुळं काहींना याचा प्रॉब्लेम होतो, काहींना सूट होते, काहींना सूट होत नाही. तर त्यामुळे टेस्ट करूनच निशा मेहंदी केसांवरती तुम्ही लावू शकता. निशा मेहंदी लावताना केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे. तुम्ही ब्रशच्या साहाय्यानं लावू शकता किंवा मग हातामध्ये एखादी कॅरी बॅग असेल तर ते लावून तुम्ही केसांवरती हे लावू शकता. लावल्यानंतर आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांवरती शॅम्पू करू शकता. अगदी 2 ते 3 महिने केसांवरती ही मेहंदी छान टिकून राहते. अगदी नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे होतात आणि आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होत नाही. केस गळत नाहीत, तुटत नाहीत, केस चमकदार होतात. त्याचबरोबर केस मजबूत होण्यास मदत होते, कारण आपण नॅचरल यामध्ये घटक घातलेले आहेत. त्यामुळे आपल्या केसांचं नुकसान न होता आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होतात. निशा मेहंदी कशा पद्धतीनं भिजवायची आणि ते केसांवरती कशा पद्धतीनं लावायची हे आज मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवलेला आहे. खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये केस पाहू शकता. अगोदर जे केस होते ते खूप जास्त प्रमाणात पांढरे होते आणि त्यानंतर मेहंदी लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आपले केस झालेले आहेत. आणि अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर फ्रेंड्स, आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या भागातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत. तर फ्रेंड्स, चला मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.